व्यासपीठावर असलेले स्वरूपदादा पाटील यांचा आपण यथोचित मान सन्मान करावा। तसेच त्यांच्या समेत संदीपजी पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत। हरजीवन ठाकूर यांना विनंती आहे संदीपजी पाटील यांचा आपण यथोचित मान सन्मान करावा। आपल्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार सुगंधी पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन संदीपजी पाटील यांचा शुभ सन्मान केला जाईल। अनेक सारे मान्यवर तुम्हाला पाहायला मिळतात व्यासपीठावर। सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा तसेच माननीय श्री अतुलशेठ ठाकूर पंचायत समिती सरचिटणीस विंदने भारतीय जनता पार्टी गण यांच्या वतीने या स्पर्धेकरता रोख रक्कम 10,000चा आर्थिक पाठबळ आहे, त्यांचा सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय आणि वळतोय पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स कडे। यस थँक्यू। हिंदुत्वाचे बांधुणी कंकण जगी करूया संचार, हिंदुत्वाचे बांधुणी कंकण जगी करूया संचार, हिंदू अस्मिते हिंदू देवते तब हो जय जयकार। मॅचला सुरुवात होते, बॅटला प्लस आलाय पण यष्टीरक्षक गडबडला। मेहनत केली होती गोलंदाजाने परंतु इथे मात्र गोलंदाज यष्टीरक्षकाची कामगिरी थोडीशी खराब पाहायला मिळाली। प्रेक्षकांच्या माहितीसाठी आजच्या रजनीतील पहिल्या फेरीतील हा 34 सामना नियंग स्टार वहाळ विपक्ष नवी एसपीसीसी नवीन शिवाय या दोन संघांमध्ये। सार्थक मात्रे या अगोदरच्या सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच सार्थक मात्रे। या अगोदरच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सार्थक मात्रे यायचा पण जोहे 13 चेंडू 33 धाबा। यावेळचा चेंडू लेफ्ट हँडेड बॅट्समन हा दिलेला तडाखा परंतु फाटका फसलाय। लॉंग ऑफ कडे उडालेला झेल एसपीसीसी शेवा संघाचा पहिला खेळाडू जतीन म्हात्रे होतोय झेलबाद। हॅलो हॅलो सुधीर दादा पाटील यांना विनंती करेन, सुधीर दादांना विनंती आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचं बक्षीस द्यावं। मॅन ऑफ द मॅचचं बक्षीस सुधीर दादा यांना मी विनंती करत आहे आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचं बक्षीस टॉस बॉक्स मध्ये जाऊन द्यावं। आपल्या शुभ हस्ते हे बक्षीस दिलं जाईल। आपण ऑन स्क्रीन पाहू शकाल या अगोदरच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तो आला, त्यांनी पाहिलं आणि तो जिंकला सार्थक मात्रे। जो हे टेनिस क्रिकेटमधील आणखी एक दर्जेदार खेळाडू ज्यानं आपल्या संघाच्या खऱ्या अर्थानं गरजेला ओळखून फलंदाजी केली, शेवटपर्यंत थांबला, लढला आणि मात्र मॅन ऑफ द मॅचचं बक्षीस मिळवलं। खेळाडूचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार। नाऊ बॅक टू क्रिकेट मैदानामध्ये नवीन खेळाडू साजन मात्रे आला इन ॲट नंबर 3। एसपीसीसी नवीन शेवा संघाला दिनेश भोईर यांच्या वतीने शुभेच्छा आल्यात। पहिला गोलंदाज सुदेश साळुंके, नियंग स्टार वाईल्ड संघातील आणखी एक चांगला गोलंदाज। स्वीप करण्याचा हा प्रयत्न आहे, इथे मात्र शरीराचा वेध घेणारा चेंडू आला। बॅट्समन इथे मात्र गडबडला चेंडू आला निर्धाव। अनुज घरत यांच्या वतीने वाईल्ड संघासाठी शुभेच्छा आल्यात। गावच्या क्रिकेटला खऱ्या अर्थानं योगदान देणारे हे सर्व पाठीराखे असतात। गावच्या क्रिकेटची मॅच चालू असेल ना, प्रत्यक्ष उपस्थित राहता आलं नाही तरी अलीकडच्या काळामध्ये प्रसार माध्यमातून सातत्याने मॅच पाहणारे सर्व हे गावचे पाठीराखे। मग एकीकडे उरण तालुक्यातील एसपीसीसी शांतेश्वरी प्रसन्न क्रिकेट क्लब नवीन शेवा एकीकडे खेळताना दिसतोय, तर दुसरीकडे नियंग स्टार वहाळ उल्वे नोट परिसरातील आणखी एक संघ खेळताना दिसतोय। दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा। दोन्ही संघांकडे चांगलं क्रिकेट आहे परंतु औचित्य मात्र या स्पर्धेचं असेल आणि या स्पर्धेमध्ये एकच संघ कोणता तरी पुढच्या फेरीमध्ये जाईल। दोघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा। धावसंख्या आहे 1 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना एसपीसीसी नवीन शेवा संघ 1 बाद 2 धावा। 9व्या 11 नियंग स्टार वहाळ ची टीम सध्या मैदानात खेळताना दिसते। अलीकडच्या काळामध्ये अनेक संघांना पुरस्कर्ते असतात आणि 9व्या 11 संघानं वाईल्ड संघ सध्या मैदानात उतरला। निशिकेत भोईर उर्फ गुड्डू आणि साजन मात्रे सध्याच्या घडीला नवीन शेवा संघाचं क्रिकेट ज्या नावाभोवती फिरतंय असा हा निशिकेत 10 चेंडूमध्ये 10 षटकार मारण्याचा सुद्धा मान त्याच्या नावावरती आहे। तदनंतर रायगड प्रीमियर लीग मध्ये सातत्याने ज्याला खेळताना आपण पाहिलाय, मग जय माता दी सोनारी संघाच्या वतीने सुद्धा ज्याला खेळताना पाहिलाय, तदनंतर गावदेवी गावठाण संघातून सुद्धा ज्याला खेळताना आपण तालुका फॉर्मॅटमध्ये पाहिला, पण आज मात्र गावच्या क्रिकेटला मात्र त्याला योगदान देण्याची वेळ आली आहे। औचित्य आहे ते म्हणजे जय माता दी दिगोडे ग्रुप व ओम 11 आयोजित मयूरदादा घरत यांच्या वाढदिवसाचं औचित्य आहे या स्पर्धेमध्ये आपण पाहू शकाल। फटका यावेळेस चांगला बॅकफुट आला आणि मात्र ऑन साइडला भिरकावून दिला, डीप मिड विकेटच्या वरतून
A1 क्वालिटीचा हा षटकार. आपण पाहू शकाल इथे मात्र सुमधुर संगीत. चला मैदानामध्ये चेंडू द्यायचा आहे. सध्याच्या घडला मधल्या काळामध्ये मनोरंजनाचा कार्यक्रम सध्या आपण जो पाहताय हा कार्यक्रम पुरस्कृत करणारे खऱ्या अर्थानं आजचे अश्विनजी पाटील हॉटेल कौशिकचे ओनर अश्विनजी यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेला हा सध्याचा कार्यक्रम सध्या आपण पाहताय. हॉटेल कौशिकचे प्रोप्रायटर सन्माननीय अश्विनजी पाटील यांच्या वतीनं हा आज मनोरंजनाचा कार्यक्रम ज्यामध्ये आपण पाहू शकाल मुंबईमधील या सुंदर नृत्यांगणा इथे मात्र नृत्याचा आविष्कार एकीकडे वर्षा बागडी मॅडम आहे तर दुसरीकडे संतोषी मॅडम जबरदस्त कलाकार ज्यांच्या नृत्याचा आविष्कार आपण सध्या पाहताय. कलाकाराचं नाव सुद्धा प्रेक्षकांपर्यंत येणं गरजेचं आणि खऱ्या अर्थानं त्यांची कला आहे. कलेचे एक दाद देऊ जाऊया मैदानाच्या दिशेने. नवीन मात्र आलेल्या फलक गोलंदाजाचं स्वागत केलं. यावेळचा चेंडू फटका अगदी सहज खेळण्याचा प्रयत्न होता. डीप एक्स्ट्रा कव्हरकडे चेंडू गेला जिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे साहिल ज्यानं चेंडू स्टॉप करण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत सिंगल मिळाली जाते. धाबा संख्या होते 1.2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 9 धाबा. झेल सुटलाय. येस खूप साऱ्या शुभेच्छा इथे येताना दिसत आहेत. एका गावातून दुसऱ्या गावाला सुद्धा शुभेच्छा येत आहेत. या शुभेच्छा येणार खऱ्या अर्थानं क्रिकेटवरती असणार हा प्रेम आहे. होत असतं हे सर्व. मराठीमध्ये सुंदर म्हण आहे हे नंतर आपण म्हणूया. सध्या लाईव्ह चालू आहे. या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं फार मोठी एक देणगी आलेली आहे. यावेळचा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप ब्लॉक करण्याचा वेगानं प्रयत्न केला आणि त्यामध्ये बॅट्समन नक्कीच ब्लॉक झाला निर्धाव चेंडूवर. आणि आपण पाहू शकाल या स्पर्धेसाठी 4 पंजे आलेत. अश्वितभाई तडी यांच्या वतीने या स्पर्धेसाठी तब्बल 5,555 रुपयाचा आर्थिक पाठबळ मिळालाय. मनपूर्वक आम्ही अश्विनभाईचे आभार व्यक्त करतोय. खरं तर आपण दिलेलं योगदान हे आमच्यासाठी बहुमूल्य आहे. धाबसंख्या स्थिर आहे. धाबसंख्या आहे 9 धाबा. गोलंदाज प्रतीक पाटील राईट आर्म ऑफ द विकेट. आडव्या बॅटनं स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न केला आणि बनलाय सुद्धा. चेंडू निघून चाललाय वाडिश लॉंग ऑनच्या वरतून षटकार. रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल चेंडू उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर खरं तर टाकण्याचा प्रयत्न केला परंतु बॅट्समननं आपल्या वेगळ्या कलेनं आडव्या बॅटनं चेंडू कनेक्ट केला आणि लॉंग ऑन कडे मात्र 6 मिळवल्या. धावा संख्या झाली 15 धाबा. सन्माननीय अश्वितजी थळी युवा उद्योजक सन्माननीय अश्वितजी थळी युवा उद्योजक यांच्या वतीनं 5,555 रुपयाचं आर्थिक पाठबळ मिळालं. मनपूर्वक आम्ही अश्वितजी थळी यांचे आभार व्यक्त करतोय. षटकार आला आणि या षटकाराच्या साह्यानं आता मात्र पुन्हा एकदा SPCC नवीन शेवा संघ पोहोचलाय. 1 बाद 15 वर. ट्रिपल पी बॅट्समन बॉलर आहे. इनट नंबर जर्सी नंबर 15 प्रतीक पाटील. पीचा घन ज्याला आपण गणितामध्ये म्हणू शकता. यावेळचा चेंडू कनेक्ट झाला. चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर कडून डीपकडे चालताना दिसतोय जिथे मात्र सिंगल पूर्ण केले जाते आणि या सिंगलच्या साह्यानं धाबसंख्या 1 ने पुढे आली आहे. धाबसंख्या होती 16 धाबा. 16 धावा होत आहेत. 2.5 षटकांचा खेळ झालाय. 1.5. येस आजचा दिवस खऱ्या अर्थानं महाशिवरात्रीचा आहे त्यामुळे अनेक शिवभक्त आज शाकाहारी खऱ्या अर्थानं अन्न ग्रहण करतील आणि त्यात तुमच्यासारख्या यावेळचा चेंडू हलक्या हातानं पॉईंटला कट केला होता. चेंडू पॉईंटचा क्षेत्ररक्षकाला बीट करून डीप पॉईंट कडे चाललाय तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. 2 मिळाले आणि 2 धावांच्या साह्यानं धावफलक पोहोचला जात आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेक करून फलंदाजी करत असताना SPCC नवीन शेवा 1 बाद 18 धावा. फेरीतील 5वा सामना उत्तर शिव विपक्ष स्वर्गीय बाजीराव परदेशी स्मृती चिरणेर.
पुढील मॅच उत्तर शिव विपक्ष स्वर्गीय बाजीराव परदेशी चिरनेर. दोन्ही संघांच्या संघनायकांना फार महत्त्वाचा हा पुकार आहे. आपण टॉस करण्यासाठी रेडी राहायचं आहे. आतापर्यंत 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये आल्या 2, दुसरे षटक प्रतीक पाटील ज्यानं 16 खर्च केले. अशा प्रकारे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावसंख्या आली आहे. आणि पुन्हा एकदा मात्र मधल्या काळामध्ये पुन्हा एकदा पृथ्वीवरील अमृततुल्य पेय म्हणून ज्याकडे पाहिलं जातं 2000 वर्षापूर्वी पाठीमागे गेलात ना, एक सुंदर असे एक लाईन आहे. एक राजा होते आणि त्या राजांना निसर्गामध्ये राहण्याचा खूप छंद होता आणि निसर्गामध्ये राहतात. दुपारच्या वेळेस एखाद्या सुकलेल्या झाडाची पालवी पाण्यामध्ये पडली. पाण्याचा रंग बदलला गेला. राजाला कौतुक वाटलं. रंग बदललेला पाणी राजाने पिऊन पाहिलं आणि तिथून चहा या पेयाची निर्मिती झाली. आणि आज आगवन प्रेमाचा चहा, प्रेमाचा गुलकंद, गुळाचा चहा अशा अनेक पात आहे. आणि त्यापैकीच एक आज महाराष्ट्रातील रायगडमधील उरणमधील दिघोड्यामध्ये आपण हा प्रेमाचा चहा पित आहे. संघाची धावसंख्या आहे 2 बाद 18. गोलंदाज आलाय घनश्याम पाटील. फुल टॉस आहे. यावेळी कनेक्ट झाला. चेंडू डीप पॉइंटकडे आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. साहिल आहेत तिथे. तोपर्यंत सिंगल मिळाली जाते. सामना जेवढा सोपा वाटतोय ना तेवढा सोपा दोन्ही संघांच्या दृष्टीने सुद्धा नक्कीच नाहीये. मी म्हणेन SPCC नवीन शेवा संघ अगदी शेवटच्या क्षणापर्यंत 100% देऊन आपल्या संघाला विजयी करायचं हे त्यांचं ते. आणि या वहाळ संघाबद्दल मित्रो काय म्हणावं. नियंग स्टार वहाळ आहे. आईनं तारुण्याच्या उंबरठ्यात असणारे सर्व तरुण जबरदस्त ज्यांच्यामध्ये एनर्जी आहे. त्यामुळे मॅचमध्ये एक वेगळी टक्कर पाहायला मिळेल अशी प्राथमिक आशा वर्तवली जाते. फुलटॉस परफेक्ट कनेक्ट होत नाहीये परंतु चेंडू मिड ऑन कडून लॉंग ऑन कडे चाललाय. तोपर्यंत सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या थेंबे थेंबे तळे सचे या उक्तीने एका आकड्याने पुढे आली आहे. धावसंख्या होती 20 धावा. फुलटॉस चेंडू येतोय. लोअर फुलटॉस म्हणावा लागेल. डीपमध्ये चाललाय. फक्त सिंगल देऊन जातो. बॅट्समन परफेक्ट. इथे मात्र चेंडू बॅटवर घेताना 7 जण मात्र दिसत नाहीत. फुटवर्कचा थोडासा कदाचित अभाव म्हणावा लागेल. धावसंख्या होती 21 धावा. 21 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट. छोटू सुद्धा इथे मॅच पाहण्यासाठी आला. एक यशस्वी तरुण म्हणून ज्याच्याकडे पाहूया. फार मेहनत करतो. अगदी समोर चेंडू टाकण्याचा प्रयत्न. बॅट्समन बॅकफुटवर येऊन चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतायत परंतु इथे गोलंदाज उजवा ठरलाय घनश्याम. वाढत्या महागाईमध्ये स्वतःला सावरत असताना माणसाने कसं आयुष्य जगावं ही सांगणारी गोलंदाजी सध्या मैदानात चालू आहे. खोलात टाकला. हा चेंडू मात्र खडून काढण्याचा प्रयत्न. चेंडू लॉंग ऑफ कडे येतोय. सिंगल साठी फक्त येणारा फटका असेल. खूप चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. या गोलंदाजाबद्दल मी एवढंच म्हणेन 32 दातांच्या विळख्यात एखाद्या जिभेने स्वतःला सुरक्षित ठेवावं तेवढे यांनी स्वतःला सुरक्षित ठेवल्याने गोलंदाजी केली आहे. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. फक्त 4 धावा दिल्यात. चांगली गोलंदाजी. धावसंख्या होतीये 22 धावा. 22 रन्स. यावेळचा चेंडू खेळला जातोय. मिडऑफचा असणार क्षेत्ररक्षक. इथे मात्र गडबडला चेंडू डीप मध्ये आला. तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये बऱ्याच अवधीनंतर ही दुहेरी आकडा पाहायला मिळाला. धावसंख्या होतीये 24 धावा. 24 रन्स. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या होती 24 धावा. व्यासपीठावर मान्य श्री हर्षलजी सोनगिरे इथं व्यासपीठावर आहेत आणि त्यांचा आपण यथोचित मानसन्मान करतोय. हरजीवनजी ठाकूर यांना विनंती केली जाते की आपल्या शुभ हस्ते व्यासपीठावर हर्षलजी सोनगिरे यांचा आपण शुभ सन्मान करतोय. वस्त्र अलंकार, सुगंधी पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. विशेष आपण कौतुक करूयात हरजीवन ठाकूर यांचं जे यशस्वी आयोजक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते आणि त्यांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार, सुगंधी पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे. चला उत्तर शिव आणि चिरनेर टॉस करण्यासाठी यायचं आहे. उत्तर शिव आणि चिरनेर हे षटक संपण्या अगोदर दोन्ही संघांच्या संघांना येणं अनिवार्य असेल. हरजीवनजी बद्दल आपण काय म्हणावं. खरं तर प्रत्येक तरुणाला लाजवेल एवढी एनर्जी त्यांच्यामध्ये अजूनही आहे. शेवटचा षटकातील शेवटचा चेंडू संपत नाही तोपर्यंत ती स्टेज सोडत नाही. जबाबदारी आहे. याला म्हणतात यशस्वी आयोजक. 3 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे 24. शेवटचं षटक अगदी नियंत्रित गोलंदाजी म्हणावे लागेल जी सध्या मैदानात चालू आहे. या स्पर्धेसाठी आज आपण पाहू शकाल सुधीर दादा पाटील यांच्या वतीनं जय मल्हार एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सुधीर दादा पाटील यांच्या वतीनं 5,000चा आर्थिक पाठबळ मिळालाय. दादा मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. या 5,000पेक्षा आपली असणारी आपण असलेल्या आमच्या पाठीशी जे उभे आहेत
हे आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे, त्याबद्दल आपले आभार. ओव्हर द विकेट. आउटसाइड ऑफ स्टंप वेग आहे परंतु दिशाहीन गोलंदाजी. व्हाईट बॉलचा इशारा आला. धावत संख्या 1 ने वाढते, धावत संख्या होते 25. अगदी नियंत्रित गोलंदाजी म्हणावी लागेल. या अगोदरचा सामना आपण पाहिला तर 55 प्लस होता, पण इथे मात्र धावत संख्येसाठी धावांसाठी धावाधाव करण्याची वेळ शिवा संघाच्या फलंदाजांवरती आली. व्हाईट बॉलचा इशारा. पुढील एक स्पेशल परफॉर्मन्स आपण पाहणार आहात. स्पेशल परफॉर्मन्स असेल पुढचा. एक छोटीशी बालकलाकार जी आपल्या नृत्याचा आविष्कार सादर करणार आहे. यावेळचा चेंडू कनेक्ट झाला. चेंडू अगदी सरळ गोळीच्या वेगाने निघून चला. वाईड इज लॉंग ऑन सीमा पार. चौकार. बात आहे. चौकार आला आणि या चौकाराच्या साह्यानं धावत संख्या 30 धावा. आतापर्यंत आपण पाहिलेत ना मित्र, तर 19 चेंडूंचा खेळ झाला. 19 चेंडूमध्ये 2 षटकार आणि अवघा 1 चौकार आला. फक्त 3 मोठे फटके पाहायला मिळालेत. ओव्हर द विकेट. यावेळचा चेंडू फटका फासला जातोय. चेंडू हवेमध्ये आहे, निर्जन स्थळी चेंडू पडतोय. तोपर्यंत सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केलंय. 2 बाउंड चेंडू हातामध्ये येईपर्यंत 2 धावा मिळतात आणि या धावा संख्येला आता मात्र थोडासा वेग आला. धावा संख्या होतीये 32 धावा. 32 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. निशिकेत भोईर जो नाबाद सध्या 17 वरती खेळतोय आणि जर्सी नंबर सुद्धा त्याचा 17 आहे. हा निव्वळ योगायोग म्हणावा लागेल. निशिकेतची फार मोठी ओळख आहे गुड्डू म्हणून, पण आज त्याला ती सिद्ध करावं लागेल. असं म्हणतात ना, आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती आणि प्रत्येक वाटेवरती काहीतरी नव्याने घडत असतं आणि कधी कधी बिघडत सुद्धा. पण इथे जर आपल्या संघाच्या दृष्टीनं आपल्या गावचं क्रिकेट जर आपल्याला बघायचं असेल तर निशिकेतला थांबावं लागेल. शेवटपर्यंत मैदानावरती थांबावं लागेल. यावेळचा चेंडू वेग आहे परंतु वेल जज. बॉडी बॅलन्स करत क्षेत्ररक्षक घनश्यामनं टिपलाय झेल. विकेट नंबर 2. दुसरा खेळाडू झेलबाद. हे सत्र संपलं तर एक मोठं परफॉर्मन्स असणार आहे. मला प्रीतीच्या झुल्यात झुलवा गाण्याचे बोल आहेत आणि कलाकाराचं नाव आहे बाल कलाकार किंजल गणेश म्हात्रे. गणेश म्हात्रे या स्पर्धेच्या मुख्य आयोजकांपैकी एक, त्यांची ही सुकन्या. तिचं मोठं एक या स्पर्धेसाठी स्पेशल गिफ्ट असणार मी म्हणेन. किंजल गणेश म्हात्रे एक बाल कलाकार आहे. व्यासपीठावर उपस्थित असलेले युवा उद्योजक अश्विजी थली यांना आपण विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या आपला होणारा सामना एका बाजूला मिहान 11 फायटर्स उत्तरशी बसेल आणि त्यांना फाईट करेल स्वर्गीय बाजीराव परदेशी प्रतिष्ठान चिरनेर संघ खेळताना पाहायला मिळेल. यावेळचा चेंडू झेल होता पण मिस झाला. प्रयत्न खूप चांगला होता परंतु प्रत्येक प्रयत्नात तुम्हाला यश मिळेल असं नाही, परंतु 100% देणं गरजेचं आहे. धाबा संख्या होतीये 2 बाद 33 धाबा आणि जर्सी नंबर सुद्धा 33 आहे, ज्याच्या हातातून झेल सुटलाय त्याचा. यावेळचा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीकडे जाताना दिसतोय. सिंगल मिळाले जाते, डबल साठी प्रयत्न आणि पाहता 2 पूर्ण. 2 धावा मिळत आहेत. शेवटचा षटक चालू आहे. धावा संख्या होतीये 2 बाद 35. गुणलेखकाच्या आवारानुसार या 17तील या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. गोलंदाजाच्या मनामध्ये आणखी काही असलं तर सांगू शकत नाही, म्हणून हा गुणलेखकाच्या आवारानुसार शेवटचा चेंडू.
क्या बात आहे, जबरदस्त चेंडू, वेग, परफ्यूम डिलिव्हरी म्हणूया. फक्त या चेंडूचा सुगंध या पलीकडे काही घेऊ शकले नाही बॅट्समन. चेंडू आला निर्धाव, धावसंख्या स्थिर, षटक संपला जात आहे, सत्र संपलं जात आहे. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेक घेऊन फलंदाजी करत असताना SPCC नवीन सेवा संघाची धावसंख्या होते 2 बाद. 35 होत आहेत आणि 36चं टार्गेट आहे. यानंतरची होणारी मॅच उत्तर शिव आणि चिरणे. टॉस झालाय ऑलरेडी आणि टॉस जिंकलाय उत्तर शिव संघानं. तर आपण जाऊया दुसऱ्या सत्राकडे. तत्पूर्वी पुन्हा एकदा एक महत्त्वाची अनाउन्समेंट असेल. आपण फार मोठा एक सुंदर असा परफॉर्मन्स आपण पाहणार आहोत. स्पेशल परफॉर्मन्स आपण म्हणूया, जो या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या समोर येईल. एक छोटीशी बाल कलाकार आहे, विद्यार्थी दशेमध्ये असणारी ही चिमुरडी किंजल गणेश म्हात्रे, हिचा सुंदर असा परफॉर्मन्स येतोय. सर्वांना विनंती करेन, आपण कुठेही जाऊ नका, पहा, एन्जॉय करा, आस्वाद घ्या. मला प्रीतीच्या झुल्यात झुलवा गाण्याचे बोलायचे. खरोखर हिचा आज स्टेज परफॉर्मन्स जर आपण पाहिला, जय माता दी ग्रुपच्या वतीनं या परफॉर्मन्स चिमुरड्या कलाकारासाठी 1000चं बक्षीस आले. क्या बात आहे. जय माता दी ग्रुपच्या वतीनं हे बक्षीस आहे किंजलसाठी, किंजल गणेश म्हात्रे. सो स्पेशली थँक्स टू या स्पर्धेसाठी उपस्थित राहणारे आमचे सुधीरदादा, स्वरूपदादा पाटील आणि सुधीरदादा पाटील. खरं तर सुंदर असं एक दादांनी आम्हाला एक सांगितलं, नवी मुंबई प्रीमियर लीग झाली आणि त्या नवी मुंबई प्रीमियर लीगचे जय मल्हार एंटरप्राइजेस या संघानं प्रथम क्रमांक मारला आणि जय मल्हार एंटरप्राइजेसचे ओनर
हे स्वतः सुधीर दादा आहेत आणि त्यांनी खूप चांगला एक लिसन दिला. मित्रो, या अगोदर म्हटलं जायचं टेनिस क्रिकेट हा फक्त टाइमपासचा खेळ आहे, तसं नाही. आज आपण पाहताय ISPL ची मॅच चालू आहे आणि बऱ्याचशा मोठमोठ्या खेळाडूंना मोठमोठा प्लॅटफॉर्म मिळाला आहे. तुम्ही जर पॉझिटिव्ह थिंकिंगने चांगले प्रयत्न केलेत, स्वतःची कला सिद्ध केलीत, तर येणाऱ्या काळामध्ये हाच टेनिस क्रिकेट तुम्हाला रोजगार देईल. याचं उत्तम उदाहरण म्हणजे अलीकडच्या काळामध्ये ISPL जी चालू आहे. आणि आज मोठमोठ्या खेळाडूंना सुद्धा खूप मोठा प्लॅटफॉर्म आज जय मल्हार एंटरप्राइजेसच्या माध्यमातून सुद्धा मिळत आहे. तुमच्या सुद्धा भविष्यातील कारकिर्दीसाठी स्वरूप दादा आणि सुधीरदांना खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया दुसऱ्या सत्राकडे. ऐकूया पुन्हा एकदा दिनेश पाटील यांना. चोवीस चेंडू आणि 36 धावांचं आव्हान उभं केलंय. ते म्हणजे पूर्वार्धामध्ये नवीन सेवा संघानं वहाळ संघाची गोलंदाजी दमदार राहिली. पहिल्या 2 षटकामध्ये महागडप ठरलंय जरूर. फलंदाज प्रतीक पाटील, वन मॅन आर्मीसारख्या संघामध्ये सदैव कामगिरी करणारा प्रतीक. नॉन स्ट्राईक एंडला सुजल घरत. सुजल घरतचा खेळ जर तुम्ही पाहिला ना तर मात्र आश्चर्यचकित व्हाल. एवढा सुंदर खेळ त्याच्या माध्यमातून राहिला आहे. टेक्निकली परफेक्ट खेळाडू आहे सुजल. 4 चेंडूमध्ये 4 चौकार, 5 चेंडूमध्ये 5 चौकार, 8 चेंडूमध्ये 8 चौकार लागवण्याचा बहुमान त्याच्या नावावरती आहे. तो प्रयास नाही आला, परंतु सुजलला आज मात्र बढती मिळते. आणि प्रतीक पाटील मात्र लागोपाठचे 2 चेंडू खेळतो. निर्धाव गोलंदाज योगेश घरत ज्यानं या सामन्यामध्ये आपली हवा बनवली आहे. 3 चेंडूमध्ये एकच धाव. फुल टॉस, नावी संधीचं सोनं आलाय षटकार. लॉंगॉनच्या डोक्यावरून हा मात्र षटकार ठोकण्यात आला आणि 2 चेंडू निर्धाव खेळल्यानंतर त्याच्या प्रतीकसाठी फुल टॉस टाकणं म्हणजे नक्कीच घातक. ती घातकता त्यानं बॅटमधून दाखवलं आणि ठोकला षटकार. योगेश घरत आता मात्र षटकारांना 7 धावा मोजतोय. 20 चेंडू 29 धावांची गरज आहे. मागचा सामना काय कमालीचा रंगलाय. तिथे मात्र अप्रतिम खेळ दाखवला ते म्हणजेच नील ग्रीष्मा 11 जोहे संघाच्या सार्थक मात्रेनं पलाश मोकलनं आणि 64 धावांचा पाठलाग केला. आणखीन एक फटका लगवायचा होता जरूर, परंतु ॲक्शन रिप्लाय नाही करू शकला. एक तेरी तो एक मेरी म्हणून तिथे मात्र गोलंदाजानं कमावली विकेट. आणि फलंदाज बीमरसाठी मात्र रिव्ह्यू येतोय. रिव्ह्यू कोणाचा आहे पंच? तर रिव्ह्यू मात्र पाहिला जाईल. लीगल डिलिव्हरी नक्की स्टेप आउट केलं. त्याच्या मात्र पहिला पण खऱ्या अर्थानं इथे फलंदाज प्रतीक पाटील सारखा एक बहुमूल्य विकेट्स मात्र न्यू यंगस्टर वहाळ संघ गमावतोय. क्रमांक 1चा फलंदाज होईल बाद. चांगला षटकार दाखवला त्यानं, पण तो मात्र झाला बाद. पहिल्या षटकाचा 1 चेंडूचा खेळ शिल्लक राहील. योगेश घरतचा पहिल्या चेंडूवर 1 धाव सुजल घरतनं केली. त्यानंतर मात्र 2 निर्धाव चेंडू खेळला. प्रतीक पाटील नंतर ठोकला षटकार आणि नंतर लगेचच मात्र झाला फलंदाज बाद. चला नवीन फलंदाज आपण रेडी राहायचं आहे. आयोजकांकडून आपल्याला विनंती येते. चला निर्णय आला आहे कमिटीचा, त्याच्यामुळे स्टेप आउट होतं म्हणून त्यांनी सांगितलं सरळ. धावा लागले त्या म्हणजे 7 बिपिन पावशे नवीन फलंदाज.
तर स्टेजच्या समोर प्लीज गर्दी ना करू. दोन संघाच्या संघनायकाने या, दोन्ही संघाच्या संघनायकाने या प्लीज. नो बॉल. कमिटीकडून निर्णय आलाय आता मात्र हा नो बॉल. इट्स अंपायर थर्ड अंपायर डिसिजनमधून नो बॉल देण्यात आलाय.
चला सामना सुरू करायचा लगेचच प्लीज. चला 2 फलंदाज चला आणि हा मात्र डेड बॉल. मोठीजी गावातील एवन जोडी केतन याला विनंती केली जाते. आपण या केतन आणि कल्पेश या एवन जोडीला विनंती केली जाते आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. हेमंतजी परदेशी या चिरनेर गावातील उद्योजक यांना सुद्धा विनंती केली जाते. मान्य श्री हेमंतजी परदेशी यांना विनंती केली जाते आपण सुद्धा व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. सामना चालू करा. आपण क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्या विनंती केली जाते. आयोजन कमिटीच्या वतीने जो काही निर्णय आला आहे त्या निर्णयाचा स्वीकार करून आपण मैदानाच्या आतमध्ये लगेच क्षेत्ररक्षण लावायचं ही विशेष तुम्हाला विनंती केली जाते. नवीन सेवा टीम गुड्डू आपण थोडंसं कोऑपरेट करा. करूयात आपण गोलंदाज करत असताना योगेश घरता सध्या गोलंदाजी करतात. या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे.
4 षटकांमध्ये आतापर्यंत जर विचार केला तर अतिशय चांगल्या रीतीने धाबा उभारल्या होत्या. बॅटिंग करत असताना त्या म्हणजे 35 धाबा आणि 36 धाबांचा टार्गेट सेट केलाय वहाळ संघासमोर. नेक्स्ट बॉल लोवर फुल टॉस, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न शरीरापेक्षा थोडासा दूर राहिलाय. आउटसाइड द ऑफ स्टंप, अव्वांतर स्वरूपात तिथून एक धाव जोडली जाईल आणि एकेरी धावेनिशी धावपटलावर धाबा लागल्या जातील. त्या म्हणजे 36 धाबांचा पाठलाग करत असताना न्यू यंगस्टर वहाळ संघाच्या बिनबाद 8 धाबा. हा प्रकार बॉल होता, त्याला वाईडिश लॉंग ऑन रिजन मध्ये खेळून काढलाय. गोलीच्या वेगाने चेंडू निघून चाललाय ओव्हर द रोप. शेवटच्या चेंडूवर मिळतील 4 धाबा. हिरो बनायचा शॉकच नाही, विलन वाली स्टाईल आहे. अरे हिरो बनायचा शॉकच नाही, विलन वाली स्टाईल आहे. याची हिट हाय रे स्टोरी, याची हिट हाय रे स्टोरी. अरे दुनिया सारी फिदा है आमच्या मयूर दादावरी. अरे दुनिया सारी फिदा है आमच्या मयूर दादावरी. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 36 धाबांचा पाठलाग करत असताना 9व्या न्यू यंगस्टर वहाळ संघाच्या धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या बिनबाद 12 धाबा. अतिशय चांगली अशी बॅटिंग करत असताना आपण प्रतीक पाटील आणि त्याच्यासोबत सुजल घरत याला पाहू शकतोय. भाई ठाकूर दुतुम यांना सुद्धा विनंती केली जाते आयोजन कमिटीच्या वतीनं आपण येऊन व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. मोठीज गावातील A1 जोडी केतन आणि कल्पेश या दोन्ही मान्यवरांना आपण विनंती करतोय. रजनी क्रिकेटच्या स्पर्धेचे प्रमुख असे आयोजक अशी A1 जोडी केतन आणि कल्पेश मोठीज गावातील यांना सुद्धा आयोजन कमिटीच्या वतीने विशेष विनंती केली जाते आपण या व्यासपीठावर आपलं सुद्धा सहर्ष स्वागत केलं जाईल. दुसरं गोलंदाज दाखल होत आहेत मयूर घरात गोलंदाजी करण्याकरता. मॅन फ्रॉम नवीन शेबा शांतेश्वरी प्रसन्न नवीन शेबा या नावानं संघ खेळताना पाहत असतो, जिथं सुरुवातीला 35 धाबा कुठल्या 36 धाबांचं टार्गेट सेट केलंय वहाळ संघासमोर. आडव्या बॅट खेळण्याचा प्रयत्न, झेल उडालाय, महत्वाचा झेल टिपला जातोय आणि मोठा फटका खेळत असताना बॅट्समॅन सुजल घरत होईल झेल बाद. रॉयल रायचा असाच रूल आहे आमच्या या भावाचा. हे क्लासिक पॅटर्न नेहमीच राहतोय त्याच्या जगण्याचा. याचा एकदम प्यारा दोस्ताना, याचा एकदम प्यारा दोस्ताना. या जमाना 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 सारा जमाना मयूरचा दिवाना. जमाना 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 सारा जमाना मयूरचा दिवाना. जमाना 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 सारा जमाना मयूरचा दिवाना. पहिल्या षटकामध्ये 12 आल्यानंतर दुसऱ्या षटकाची सुरुवात झाली आणि ज्या ब्रेक थ्रूची चर्चा आपण करत होतो हा ब्रेक थ्रू मिळून दिला मयूर घरत या गोलंदाजांना. आणि मैदानाच्या आतमध्ये बिपिन पावशे हा खेळाडू दाखल होतोय. अतिशय चांगली कामगिरी ज्या खेळाडूची नेहमीच पाहायला मिळाली अशी बिपिन पावशे सध्या गोलंदाजी फलंदाजीसाठी दाखल झालेत. विशेष विनंती आहे जे प्रेक्षक सीमा लगत आहेत उभे त्यांना विनंती आपण सीमा रेषेच्या थोडेसे बाहेर व्हा. जवळजवळ अगदी सीमा लगत ते सर्व प्रेक्षक मॅच पाहण्यासाठी उभे आहेत त्यांना विशेष विनंती केली जाते आयोजन कमिटीच्या वतीनं. अन्यथा तिथं आयोजक येऊन आपल्याला बाजूला करतील. ही महत्वाची सूचना मी तुमच्यापर्यंत कळवतोय. पहिल्या चेंडूवर महत्वाचा विकेट मयूर घरत या गोलंदाजाने मिळवून दिला आणि नवीन बॅट्समॅन बिपिन पावशे एक बेस्ट एक्सपिरियन्स असलेला हा खरं तर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आडव्या बॅटनं आल्या आल्या आपल्या नावाची ओळख ज्यानं प्रस्थापित करून दिलाय. वाईट डिश लॉंगॉनच्या वरतून ठोकलाय हा लांबलचक षटकार. हे राजा है शतरंज के ये खेल का. अरे चलता सिक्का जहां वहां इसके नाम का. हे बंदा है एकदम सबके काम का. हे परवाना करता वो अंजाम का. जरा बच खाली बोलता ना, जरा बच खाली बोलता 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 ना. हे जमाना 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 सारा जमाना मयूरचा दिवाना. जमाना 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 सरपंच मयूर. या षटकाराच्या सहाय्यानं धाबांचं अंतर सुद्धा कमी होताना पाहायला मिळतंय. येणारे 16 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी अवघ्या 18 धाबांची गरज आहे 9व्या न्यू यंगस्टर वहाळ या संघाला. नेक्स्ट बॉल मयूरचा हाफ ट्रॅकर बॉल होता. डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये एका टप्प्याने चेंडू निघून चाललाय सीमा रेषा पलीकडं. बिपिन पावशेच्या बॅट मिळालेला आणखीन एक दर्जेदार चौकार. हे तिघोडी गावचा हिरो
पे है दुनिया फिदा सभी। षटकार आणि चौकार याच भाषेने करता बिपिन पावशीची बॅट बोलली जाते आणि 14 धावांची अजूनही गरज आहे। 15 चेंडू आणि 14 धावा। उरण तालुक्यातील एक बलाढ्य संघ म्हणून ज्या संघाकडे पाहिलं जातं असं नवीन संघाच्या समोर या संघाची नेहमी चांगली कामगिरी पाहायला मिळाली असं वहाळ संघ सध्या बॅटिंग करतोय। अनेक सारे या रणजी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये बक्षिसा पात्र कामगिरी करणारा संघ म्हणून वहाळ संघाकडे पाहिलं जातं। चला स्पीडअप करा नवीन सेवा संघाला ही विनंती आहे। रात्रीची मध्यरात्रीची 12 वाजलेत त्यामुळे ही विशेष तुम्हाला विनंती केली जाते थोडंसं आपण स्पीडअप करा। आणि याच्या रात्रीतील 14 सामना सध्या चालू आहे आणि याच्या रात्रीमध्ये 12 सामने आपण खेळवणार आहोत त्यामुळे विशेष तुम्हाला ही विनंती केली जाते। येणाऱ्या 15 चेंडू आणि 14 धावांची अजूनही गरज आहे ती म्हणजे 9व्या न्यू यंगस्टर वहाळ संघाला थोडीशी इंजरी आली ती म्हणजे गोलंदाजी करत असताना मयूर घरत या गोलंदाजाला त्यामुळे त्याच्या जागेवर रिप्लेस गोलंदाज दिला जातोय शुभम घरत। उर्वरित या षटकातील 3 चेंडू हाताळण्यासाठी शुभम घरत हा नवीन गोलंदाज दाखल होतोय। बिपिन पावशीच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार फार महत्वाची फटके आलेत 22 धावा आपल्याला पाहायला मिळतात। उर्वरित आता येणारे 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धाबांची गरज आहे। नाणेफेकीचा कॉल उत्तरशिव संघानं जिंकला जशी मॅच संपेल तसा आपण मैदानाचा ताबा घ्या। याचा फटका बॅकफुटला जाऊन पॉइंटच्या डोक्यावरून डीप मध्ये खेळून काढला एका टप्प्याने चेंडू निघून जाईल सीमारेषा पलीकडे बिपिन पावशीच्या बॅटमधून आलेला हा बॅक टू बॅक दुसरा चौकार। हिरो बनायचा शॉकच नाही विलन वाली स्टाईल आहे अरे हिरो बनायचा शॉकच नाही विलन वाली स्टाईल आहे याची हिट हाय रे स्टोरी याची हिट हाय रे स्टोरी अरे तुमसे ना हो पाएगी। अवघ्या 10 धाबांची अजूनही गरज आहे ती लवकर सामना संपवण्याच्या दृष्टिकोनातून मैदानाच्या आतमध्ये बिपिन पावशी सध्या बॅटिंग करतोय। फटका जरूर चांगला बॅटिश लॉंग मध्ये खेळून काढला डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आलेत सिंगल रन्स मिळाला जाईल आणि या सिंगल रन्सनं धाव पटलावर धाबा लागल्या जातील त्या म्हणजे 27 धाबा 27 रन्स। थोडासा स्कोर सुरुवातीला कमी पाहायला मिळाला तर म्हणजे बॅटिंग करत असताना नवीन सेवा संघाच्या वतीनं पण अतिशय चांगली उल्लेखनीय कामगिरी न्यू यंगस्टर वहाळ संघाची सुद्धा पाहायला मिळाली। नेक्स्ट बॉल आडव्या बॅटनं हा खेळण्याचा पर्याय होता पण अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असताना आपण गोलंदाज शुभम घरतचं विशेष कौतुक करूयात। 3 चेंडू हाताळत असताना अवघ्या त्यानं 5 धाबा खर्ची केल्यात येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धाबांची गरज। नितीन मडवी उद्योगपती उळवे यांचं सुद्धा आगमन पाहायला मिळतंय त्यांना सुद्धा आपण विनंती करूयात आपण येऊन व्यासपीठावर विराजमान व्हायचं। नितीनजी मडवी उद्योगपती उळवे यांना सुद्धा विनंती केली जाते आयोजन कमिटीच्या वतीनं। जय माता दी ग्रुप व ओम 11 आयोजित
मयूर घर त्यांच्या वाढदिवसानिमित्त रणजी क्रिकेटच्या भव्य दिभा सोहळा पण पार पडतोय आणि या स्पर्धेची अंतिम रात्र आपल्याला पाहायला मिळते. उद्या मात्र याच क्रीडांगणावर जय माता दी दिघोडे, आर्यन ग्रुप चिरले आणि तथा सतीशमती गावदेवी गावठाण या तीन संघामध्ये एक प्रीमियर लीगचा थरार सुद्धा आपण अनुभवणार आहोत. आणि त्या प्रीमियर लीग मध्ये विजेता संघाला मात्र विशेष 12 सायकल देऊन बक्षीस देऊन त्याला सत्कार करण्यात येईल. त्या संघाचा सुद्धा विजेता संघाला 12 सायकलचं सुद्धा एक आगळं वेगळं बक्षीस सुद्धा पाहायला मिळेल. सातत्याने या स्पर्धेमध्ये आर्यन ग्रुपचे डायरेक्टर समीर शेठ पाटील असतील, त्याच्यानंतर ग्रुप ग्रामपंचायतच्या चिरलेचे विद्यमान सदस्य आकाश टकले, त्यानंतर मयूरजी घरत यांना सुद्धा आपण पाहू शकतो आणि निलेशजी पाटील यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि जय माता दी ग्रुप व ओम 11 आयोजित यांचं सुद्धा विशेष आपण कौतुक करूयात. एक अतिशय दर्जेदार ही स्पर्धा पाहायला मिळते. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. भूषण आलाय गोलंदाजी करण्याकरता. पहिलाच बॉल पडल्यानंतर अगदी वेगावर पाहायला मिळालेत. अतिशय एक नामवंत असा गोलंदाज आहे, अष्टपैलू भूमिका साकारणारा भूषण. जेव्हा बॅटिंगसाठी येत असतो तेव्हा त्याच्या बॅटमधून लांब लचक षटकं सुद्धा पाहायला मिळालेत. त्यामुळे एक हार्ड हिटर खेळाडू म्हणून भूषणगड सुद्धा पाहिलं जातं आहे. पहिला चेंडू आलाय निर्धाव. येणाऱ्या आता 11 चेंडू आणि 9 धावांची गरज. यावेळचा फटका बिपिन पावशेच्या बॅटमधून समोरच्या दिशेनं आउट ऑफ द पार्क लगावलाय षटका. आणि जिंकण्यासाठी आता मात्र 3 धावांची गरज. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. नेक्स्ट बॉल भूषणचा बॅकफुटला जाऊन यावेळी फटका जरूर चांगला आणि विजयी चौकार आलाय. बॅटिंग करत असताना 9व्या न्यू यंगस्टार वहाळ संघाचा अभिनंदन. दोन्ही संघांचा अतिशय चांगला असा खेळ पाहायला मिळाला आणि या सामन्याचा हिरो गुणलेखकाच्या अहवालानुसार सुदेश साळुंके ठरला या सामन्याचा हिरो, ज्यानं एक षटक हाताळलं, 2 धावा खर्च केल्या आणि महत्वाचा